भाजप प्रदेश महाराष्ट्रनं सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ ट्वीट केला। त्यात फडणवीसांनी पूर्वी केलेल्या भाषणाचा काही अंश वापरण्यात आला। विशेष म्हणजे मी पुन्हा येईन ही फडणवीसांची 2019 मधली घोषणा यात पाहायला मिळते आणि त्यामुळे या ट्वीटवरून राजकीय चर्चांना उधाण आलं। नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट आली, त्यामुळे अधिक चर्चा झाली। दरम्यान काही वेळानंतर भाजपच्या पेजवरून हे ट्वीट डिलीट करण्यात आलं। भाजपकडून एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीसांचा। नव महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन असं ते म्हणताय। नेमकं काय सांगू इच्छित आहे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, एक गोष्ट अशी आहे की सध्या सुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत। आता आपलं लवकरच इलेक्शन सुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे। पण खरं तर या व्हिडिओचा अर्थ काढायचा तर तो इतकाच आहे की माननीय देवेंद्रजींचे विचार हे अनेक वेळा यापूर्वी सुद्धा भाजपच्या ट्विटर हँडल किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमावरून पोस्ट केले गेले। त्यामुळे त्यातनं कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते। त्यामुळे या व्हिडिओवरून काहीतरी नवीन राजकारण शिजतंय, नवीन काहीतरी घटना घडतायत असं काढण्याचा अर्थ नाही। माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं आहे की एकनाथ शिंदेजी यांचे हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका आहेत। इंडिया आघाडीनं पहिल्यांदाच कोकणात शक्ती प्रदर्शन केलं। रायगड बँकेच्या श्रीवर्धन शाखेचं उद्घाटन करण्याच्या निमित्तानं आघाडीची वज्रमूठ दाखवून देण्यात आली। इंडिया आघाडी पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे। शेकापसह शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटानं एकत्रितपणे त्यांची ताकद दाखवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच कोकणचा दौरा केल्यानं सगळ्यांचं लक्ष त्यांच्या कार्यक्रमाकडे लागलं होतं। मात्र शरद पवार यांनी यावेळेला राजकीय भाषण करायचं टाळलं। असे सामान्य कुटुंबाच्या लोकांना संधी देऊन त्यांच्यामार्फत जिल्ह्याचा विकास कसा येईल ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतली आणि आज याच पद्धतीने हा जिल्हा पुढे नेण्यासाठी आज व्यासपीठावरचे सगळे सहकारी आहेत हे एकत्रितपणानं प्रयत्न करतात, याचा मला मनापासूनचा आनंद आहे। शिवसेना, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं। शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमाफी शरद पवार यांनीच दिली होती याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली। जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही, जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय। नळाला पाणी सुद्धा आत्ताच येतंय, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असं जो काय आभास निर्माण केला जातोय, हे लोक एवढी काही मूर्ख नाहीये। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बदल नक्की घडेल असा विश्वास व्यक्त केला। एकंदरीतच इंडिया आघाडीनं रायगडमध्ये शक्ती प्रदर्शन करून निवडणुकीच्या आधी जोरदार बिगुल वाजवलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार इथं कमी आणि दिल्लीत जास्त असतं, त्याचबरोबर सरकारचं गुजरातकडे लक्ष आहे मात्र इथं लक्ष नाहीये असं आदित्य ठाकरे म्हणाले। आदित्य ठाकरे डिलाईट रोडच्या पाहणीसाठी आले होते, त्यावेळी डिलाईट रोडचं नाव डिले रोड होणार होतं, मात्र आम्ही ते काम लवकर पूर्ण करून घेतलं असं आदित्य ठाकरे म्हणाले। सध्या सरकार आहे, आपण पाहताय प्रत्येक आठवड्यात ह्या साईट्सवर कुठे नाही आहेत पण दिल्लीला तर पळत असतं आणि मूळ मुद्दा हाच राहिलाय की महाराष्ट्राकडे ह्या सरकारचं लक्ष नाहीये पण दिल्लीकडे जास्त आहे, गुजरातकडे जास्त आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राची काळजी करत आहोत आणि नेहमी जनतेत राहू, तसंच आम्ही आज पण सोबत आलेलो आहोत। हे बघा, आदित्य ठाकरे तरुण आहेत, त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी कधीच दिसत नाही, निगेटिव्ह गोष्टी दिसतात। सुरत हे हिऱ्यांना पॉलिश करणारं सगळ्यात मोठं केंद्र हे भारतातलं आहे। आता ते तिथं का होतं ते सुरुवातीपासूनच सुरतलाच आहे, ते कधीच मुंबईला नव्हतं। मुंबईतील प्रदूषणाला तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला। आदित्य ठाकरे यांनी कागदावर आरेला जंगल म्हणून घोषित केलं आणि बिल्डरांना प्रीमियमची
खैरात करून सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं केल्याची टीका आशिष शेलार यांनी केली। मुंबईत बिल्डरांसाठी गेल्या 10 वर्षात सुमारे 38,999 झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी केला। पाहूया खास रिपोर्ट। आरेला जंगल घोषित केलं म्हणून आपलीच पाठ आपलेच खाजवणारे किंवा वाजवणारे यांनी मुंबईला काय करून दाखवलं? 10 वर्षामध्ये 30-38 हजाराच्या वरची मुंबईतली झाडं तोडण्याची परवानगी तुम्ही दिलीत। बिल्डरांनी पटापटा अग्रीमेंट करून परवानग्या प्लॅन अप्रुव्हल करून घेतले। दरवर्षी मंजूर होणाऱ्या प्लॅनपेक्षा आराखड्यांपेक्षा दुप्पटी तिप्पटीने प्लॅन आणि आराखडे मंजूर झाले। भाजपमध्ये गेल्यानं शांत झोप लागते म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची कोंडी केली होती। आता असाच काहीसा प्रकार हसन मुश्रीफांनी केलाय। भाजप मलाही तुरुंगात टाकायला निघाली होती म्हणत त्यांनी आपण सत्तेत का गेलो याचं अप्रत्यक्षपणे कारण जाहीर केलं। मुश्रीफांच्या या वक्तव्यानं विरोधकांना आयत कोलीत संधी मिळाली। आमच्यावर कोण येणार? केरळ भारतीय जनता पक्ष होता, त्याची काय म्हणता तुम्हाला माहिती आहे? आता भारतीय जनता पक्ष आमच्यावर राहील मला वाटत नाही। तर ते दुर्गातून मला घरात निघाले माणसं होती, म्हणजे आमची माणसं कशी आपण आपली मान्य करतो। महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांचं हे विधान। ईडीच्या त्रासानं त्रस्त झालेले हसन मुश्रीफ सत्तेत जाऊन बसले आणि ईडीच्या फेऱ्यातून सुटले। ईडीनं आणखी कारवाई तीव्र केली असती तर मुश्रीफ आज जेलमध्ये असते, हे आम्ही नाही स्वतः हसन मुश्रीफ सांगतायत। कागल तालुक्यातील कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मुश्रीफ यांनी हे विधान केलं आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे आपण भाजपसोबत का गेलो याची कबुलीच दिली। मुश्रीफांच्या या कबुलीनं विरोधकांच्या हाती आयत कोलीत मिळाले। सामनाच्या अग्रलेखातून देखील याचा समाचार घेण्यात आला। कोल्हापूरला आजच त्याने एक भाषण केलं आणि हसन मुश्रीफ म्हणतोय भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते। भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं, पण मीच भाजपमध्ये गेलो आणि ईडीची फाईल बंद झाली, हे आज सांगितलं। काय बोलायचं आहे लोकांना? विरोधकांच्या या टीकेनंतर पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना याबाबत विचारणा केली, पण त्यांनी बोलायला नकार देत विरोधकांना पुन्हा संधी देणं टाळलं। काल सामनामध्ये ते बघितलं त्या विषयावर बोलायचं नाही। एकूणच ईडीच्या फेऱ्यातून हसन मुश्रीफ काहीसे सुटलेत, त्यामुळेच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर उघडपणे याची कबुलीही दिली आहे। मात्र त्यांच्या या वक्तव्यानं भाजपची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। वसई विरार महापालिका हद्दीत पाणी प्रश्न पेटलाय। मनसेनं या प्रश्नावर भव्य मोर्चा काढलाय। पालिका हद्दीत अतिरिक्त 100 MLD सूर्या प्रकल्पाचं पाणी आलं, पण उद्घाटनाअभावी नागरिकांना पाणी मिळत नाहीये असा आरोप केला जातोय। शर्मिला ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मोर्चा विरार महानगरपालिकेवर काढण्यात आला। या संदर्भात शर्मिला ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। वसई विरारकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी थेट शर्मिला ठाकरे आता मैदानात उतरलेल्या आहेत। अल्टिमेटम सुद्धा महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि आपल्या सोबत शर्मिला ठाकरे जी आहेत। 5 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे, पहिली केस घ्यायची सुद्धा जबाबदारी घेतलेला आहे। महानगरपालिकेला हे एक प्रकारचं अल्टिमेटम आहे। गंमत अशी आहे की पाणी नसेल तर मी समजू शकते की बाबा पाणी नाहीये, त्यांना देता येत नाही। सूर्या धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे 5 महिन्यापूर्वी। फॉर्च्युनेटली वसई विरारमध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे आज महाराष्ट्रात खूप ठिकाणी दुष्काळ आहे, पण इथे पाऊस पण चांगला झालाय, धरण पूर्ण भरलंय। पण सरकारमधील लोकांना वेळ नसल्यामुळे जर धरणाचं पाणी सुटत नसेल तर ही खूप वाईट गोष्ट आहे। आज पाणी नाही म्हणजे खूप प्रॉब्लेम असतो। मी महिला त्याच्यामुळे मला जास्ती तो कळतो खरा। तर मी सरकारला निवेदन करीन की आज आपण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलोय। तुम्हाला जर इथे यायला वेळ नसेल तर तुम्ही कॉन्फरन्स कॉलवरती तुम्ही इनॉग्रेशन डिक्लेअर करा, इकडच्या खासदाराच्या हस्ते करा, आमदारांच्या करा,
मुख्यमंत्री तर आपल्या बाजूच्या ठाण्याचेच आहेत, मुख्यमंत्री येऊ शकतात. प्राईम मिनिस्टरना यायला वेळ नसेल तर त्यांना मोठ्या स्क्रीनवरती लावा, पण वसई विरारकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. आयुक्तांनी काय आश्वासित केलंय, कारण का सगळं तयार असताना सुद्धा वसईकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल की सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. ते 5 महिने फॉलोअप करतायत. त्यांनी मला सांगितलं आम्ही MMRD कडे करतोय. इतके दिवस त्यांना असं होतं की शिंदे साहेब इनॉग्रेशन करणार, पण आता त्यांनी सांगितलं प्राईम मिनिस्टर करणार. प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ मिळत नसेल, पण मला असं वाटतं की त्यांनी तो फॉलोअप करायची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी ती करावी, नाही तर आम्ही त्यांना मदत करू. 5 दिवस झाल्यानंतर तुम्ही स्वतः असाल या ठिकाणी? हो. आमच्याकडे पण तीच आहे, कारण आम्ही चाळीमध्ये राहतो, बाजूला पण बिल्डिंग आहे, तिथे पण हाच प्रॉब्लेम आहे बिल्डिंग वाल्यांना. 8 दिवस आम्हाला ह्याच्यापासून मार्च पासून तर 7-8 दिवसांतरी पाणी येतच येते. मार्च पासून आता फक्त म्हणजे जून चालू झाल्यापासून आम्हाला 1 दिवस आड येते पाणी. आम्ही ते प्रस्ताव टाकलेले आहे, पण ते नळ योजना देत नाही आम्हाला. ओळ्या पुढच्या बातमीकडे. दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून 300 गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विरार रेल्वे स्थानकात आज प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. रेल्वे फेऱ्या उशिरानं सुरू असल्यानं चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कामावर पोहोचायला उशीर होत असल्यानं लेट मार्क लागतो, त्यामुळे लवकर रेल्वे फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या अभियानाचा मुख्य उद्देश देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणं हा आहे. राज्यभरातून अमृत कलश मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर पहाटे मुंबईतल्या आझाद मैदानात मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातून आलेले अमृत कलश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यामधले युवक युवती सगळ्या एका देशप्रेमाने प्रेरित होऊन आज दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा भगवा ध्वज हे निश्चितपणे उंचावतील, शिस्तीचं पालन करतील आणि महाराष्ट्राची जी एक प्रतिमा संपूर्ण देशामध्ये आहे ती अधिक उज्ज्वल होईल याची मला खात्री आहे. संपूर्ण देश एक यावा, युवकांची शक्ती सगळी एकत्र यावी, सगळ्या नागरिकांनी एकत्र यावं म्हणून हा कार्यक्रम आदरणीय पंतप्रधान महोदयांनी दिलेला आहे. जयपूर मुंबई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराचं कारण आता समोर आलंय. RPF जवान चेतन सिंग चौधरीनं मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तिघांना गोळ्या घातल्या होत्या. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात चेतन सिंगचा जबाब जोडण्यात आला. पाहूया खास रिपोर्ट. 31 जुलै 2023 रोजी पहाटे 5 वाजता जयपूर मुंबई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या RPF जवान चेतन सिंहनं एकामागून एक अशा 4 जणांना गोळ्या घातल्या होत्या. त्यात त्याचे वरिष्ठ सहकारी टिकाराम मीणा आणि 3 प्रवाशांचा समावेश होता. B4 कोचमधल्या मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पॅन्ट्री कारमधील सय्यद सैफुल्लाह मोइनुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांनाही चेतन सिंहनं गोळ्या घातल्या. या क्रूर घटनेचा व्हिडिओ पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला होता. सकाळी 6च्या सुमारास मीरा रोड स्थानकाच्या जवळ प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. तेव्हा पळून जाणाऱ्या चेतन सिंहला JRPनं पकडलं. चेतन सिंहनं त्याच्या मानसिक स्थितीचा हवाला देत काय जबाब दिला होता ते नीट पहा. मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 3 मुस्लिमांची हत्या केली. ट्रेनमध्ये वावरताना आरोपी चेतन सिंह चौधरी असं बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा जबाब आहे. JRPनं दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येचं कारण स्पष्ट झालं. मुस्लिम असल्यानं चेतन सिंहनं तिघांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी बोरिवली दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. हे आरोपपत्र सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येणार असून आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केलं जाईल. अर्थात प्रत्यक्षदर्शी आणखी प्रत्यक्ष पुरावे हे चेतन सिंहच्या विरोधामध्ये अत्यंत मजबूत असल्यानं दोषी म्हणून त्याला शिक्षा होणार हे निश्चितच मानलं जात आहे. पण अशा प्रकारे भावनांशी खेळता येणारा जबाब देणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं मानसिक स्थिती कमकुवत असल्याचं लक्षण नक्कीच मानता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आर्थिक वर्ष 2023-24च्या दुसऱ्या तिमाहीत 19,878 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवलाय, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 29.7% वाढलाय। आरआयएलच्या O2C व्यवसायाचं CFO श्रीकांत वेंकटाचारी यांनी भारतीय मागणी एकूण मजबूत स्थितीत आहे, पॉलिमरची मागणी 25% आणि पॉलिस्टरची मागणी वार्षिक 12% वाढली आहे। या वर्षाच्या अखेरीस फास्ट ट्रॅक 5G रोल आउट पूर्ण करून 2024 या आर्थिक वर्षात कॅपेक्स शिखरावर जाईल असा विश्वास बोलून दाखवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरच्या भारत मंडपममध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2023च्या 7व्या आवृत्तीचं उद्घाटन केलं। यावेळी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आकाश अंबानी यांनी पंतप्रधानांना त्यांच्या कंपनीचे दूरसंचार क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल थोडक्यात माहिती दिली। या कार्यक्रमाच्या दरम्यान ते देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 5G लॅबला पंतप्रधानांच्या हस्ते 100 पुरस्कार देण्यात येणार आहेत। भारताच्या गरजा आणि जागतिक मागणीच्या अनुषंगाने 5Gचा वापर आणि विकासाला चालना देणं त्याचं उद्दिष्ट आहे। या कार्यक्रमाला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी उपस्थित होते। लेकिन आज हर दिन टेक्नोलॉजी में तेजी से होते परिवर्तन के कारण हम कहते हैं द फ्यूचर इज हियर एंड नाउ। अभी कुछ मिनट पहले मैंने यहां एग्जीबिशन में लगे कुछ स्टॉल्स देखे। इस एग्जीबिशन में मैंने उसी फ्यूचर की झलक देखी। इस वक्त मंडपम में हैं और लगातार जियो के जो स्टॉल्स हैं उनको भी उन्होंने देखा है। सर, किस तरीके से मानते हैं आप चैलेंजेस क्या है टेलीकॉम इंडस्ट्री के सामने आगे? अभी तो ग्रोथ ही है टेलीकॉम इंडस्ट्री 5G को लेकर। एंड मेरा बहुत बहुत थैंक्स टू श्री पीएम जी। ही हैज इनोवेटेड अस, made us innovate and energized us to take India to the forefront of 5G technology. सर, जियो ने जिस तरीके से 5G और 6G को लेकर के अपनी प्लानिंग की है, क्या मानते हैं आने वाले वक्त में और क्या चैलेंजेस रहने वाले हैं? अभी हर इंडियन को कनेक्ट करना है, हर घर को कनेक्ट करना है और ये अपना पूरा कोशिश होएगा। प्रधानमंत्री का जो विजन है गांव और ग्रामीण और सुदूरवर्ती जो इलाके हैं वहां तक इंटरनेट पहुंचे, बिल्कुल पहुंचाएंगे। हर जगह इंडिया में इंटरनेट पहुंचाएंगे और पूरी कोशिश हमारी ऐसे ही रहेगी। तो देखिए, आकाश अंबानी जो कह रहे हैं कि गांव-गांव तक जो प्रधानमंत्री का लक्ष्य है इंटरनेट को पहुंचाने का, उसको लेकर के जियो ने पूरी तरह से कमर कस ली है और आने वाले वक्त में जियो की 5G और 6G सेवाएं और भी सुदूरवर्ती इलाकों तक पहुंचेंगी। कैमरामैन कार्तिक के साथ अनुपम मिश्रा, न्यूज 18, प्रगति मैदान का मंडपम, नई दिल्ली। या सगळ्या घडामोडींसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।